श्री स्वामी समर्थ. लवकरच दिवाळी येणार आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. या दिवशी आपण दिवे लावतो, फटाके फोडतो, त्याचबरोबर गोडधोड फराळ करतो आणि हा सण आपण साजरा करतो. या दिवशी लक्ष्मीपूजनाची रात्र ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी रात्र असते. तिला सिद्धरात्र असं सुद्धा म्हणतात. यामध्ये पूजन करण्यासाठी अमावस्येची रात्र असते, त्याला जास्त महत्त्व असतं. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी ती योग्य स्थान शोधते असं मानलं जातं. लक्ष्मी ही धन, समृद्धी, संपत्ती यांची देवी आहे. सर्वजण सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी लक्ष्मीची आराधना करत असतात. लक्ष्मी ही सदैव उत्तमोत्तम दागदागिने याने नटलेली असते. ती आणि तिचे पती विष्णू नेहमी ऐश्वर्य संपन्न असतात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वेगवेगळ्या साधना केल्या जातात, जसे की कनकधारा पाठ, लक्ष्मी मंत्र जप, शाबर मंत्राची साधना, श्रीसूक्त अशा वेगवेगळ्या सेवा केल्या जातात. आपण दरवर्षी कॅलेंडरमध्ये पाहतो की लक्ष्मीपूजन कधी आहे आणि त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. पण आता सोशल मीडिया इतका मोठा झालेला आहे की त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट एकदम आपण निरखून पाहत असतो. तर अशाच याच्यामध्ये आता आपल्याला कळलं आहे की 31 ऑक्टोबरला अमावस्या आहे आणि 1 नोव्हेंबरला अमावस्या समाप्ती झाल्याच्या नंतर आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत. तर आता गोंधळ हा झालेला आहे की नेमकं लक्ष्मीपूजन करायचं कधी? अमावस्येच्या रात्री करायचं, कारण की लक्ष्मीपूजन म्हणजे अमावस्या ही असलीच पाहिजे आणि रात्रसुद्धा पाहिजे. मग 1 तारखेला तर रात्र लक्ष्मीपूजन आहे, पण अमावस्येची रात्र नाही. मग नेमकं करायचं काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्येची रात्र पाहिजे. तेव्हाच आपण ज्या काही साधना करणार आहोत, जे काही पाठ करणार आहोत, सेवा करणार आहोत, त्याला जास्त महत्त्व लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येच्या रात्रीचं असतं. आपण सामान्य माणसं आहोत. आपण ग्रंथ, पंचांग, शास्त्र समजून घेत नाही. आपल्याला त्यातलं काही कळतच नाही. त्यातले तर्क-वितर्क आपण खोल जाऊन पाहतसुद्धा नाही किंवा त्याचा अभ्याससुद्धा करत नाहीत. मग अशा वेळेला आपल्याला भ्रम तर निर्माण होणारच की लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबरला आहे की 1 नोव्हेंबरला? पूजा कधी करायची आहे? तर मी सुद्धा खूप गोंधळले की खरंच लक्ष्मीपूजन कधी करायचं? आणि मग जेव्हा मी माहिती सर्च केली, तेव्हा त्याच्यावरून जे काही कळालं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांच्या जे WhatsApp ग्रुप आहेत, त्यामध्ये जे काही लक्ष्मीपूजनबद्दल माहिती आलेली आहे, जे काही शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्या सणासाठी आपण पूजा करणार आहोत, त्या तिथीला खूप महत्त्व असते व तिथी त्या पूजेच्या वेळी असणे आवश्यक आहे. सगळ्या सणांचा, वारांचा आणि तिथीचा स्वतःचा एक महत्त्व असतं आणि त्याचे काही नियमसुद्धा असतात. तर 31 ऑक्टोबर 2024ला अमावस्या दुपारी सुरू होणार आहे 3:53 आणि संपणार आहे 1 नोव्हेंबरला 6:17 ती संपणार आहे. तर आता आपल्याला गोंधळ असा झाला की आपण पूजा नेमकी करायचीच कशी? तर एकदम सोपं आहे. मी तुम्हाला 2 मुहूर्त सांगते. त्या 2 मुहूर्त जे स्वामी समर्थांचा जो आपला ग्रुप आहे त्यामध्ये आलेले आहेत आणि ते आपल्यापेक्षा जास्त शिकलेले, त्यांना सर्व पंचांग माहिती आहे. त्यांनी हे सर्व काढलेले आहे, त्याच्यामुळे आपण ते आरामात करू शकतो. जर तुम्हाला अमावस्येची रात्र पाहिजे असेल, तुम्ही काहीतरी साधना करणार असाल, जसं की कनकधारा पाठ, लक्ष्मी मंत्राचा जप, शाबर मंत्राची साधना, श्रीसूक्त, की तुम्हाला असं वाटते की नाही मला अमावस्येच्या रात्रीच करायचं आहे, तर तुम्हाला 31 ऑक्टोबर 2024 रोजी करायचं आहे आणि त्याचा तुम्हाला मी मुहूर्त सांगते. 31 ऑक्टोबरचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 6:49 ते रात्री 8:29 आहे. हा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. या दिवशी अमावस्या सुरू होते, म्हणजे तुम्हाला अमावस्याची रात्रही मिळणार आहे. आता काही जणांचं काय असतं, फक्त ते लक्ष्मीपूजन करत असतात. जसं की माझं, मी फक्त लक्ष्मीपूजन जे नॉर्मली आपलं असतं की लक्ष्मी चंचल आहे, त्यांना आपण स्थापन करायचं आहे की आमच्या घरात राहा, त्यासाठी जसं आपण नॉर्मल लक्ष्मीपूजन करतो तसं लक्ष्मीपूजन करत असले. मी जास्त साधना वगैरे नाही करत. तर असे जे आहेत त्यांना फक्त लक्ष्मीपूजन करायचं आहे, तर त्यांनी 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे. जर तुम्हाला सकाळी लक्ष्मीपूजन करायचं असेल, अमावस्येच्या आतमध्येच करायचं असेल, तर तुम्ही सकाळी करू शकता. सकाळी 8 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत, तेव्हा वृश्चिक लग्न आहे, स्थिर लग्न, तेव्हा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर दुपारी 2 वाजल्यापासून ते दुपारी 3:15 तेव्हा कुंभ लग्न आहे, स्थिर लग्न, यावेळेससुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. त्यानंतर सकाळी 7:30 वाजून 9 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत
लाभकाल चौघडे आहे तेव्हासुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकतात. त्याचबरोबर सकाळी 9 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत अमृतकाल चौघडे आहे, हा सुद्धा मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजून दुपारी 1:30 वाजेपर्यंत शुभकाल चौघड्या मुहूर्त आहे, तेव्हासुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. आणि संध्याकाळी जर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं असेल 1 तारखेला 1 नोव्हेंबरला, तर तुम्ही संध्याकाळी 5:36 ते संध्याकाळी 6:16 यामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. अगोदर सर्व तयारी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो टायमिंग मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या टाईममध्ये करायचा आहे. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:16 अमावस्या संपणार आहे आणि आपलं 1 तारखेचं जे लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे तो आपल्याला संध्याकाळी 5:36 ते संध्याकाळी 6:16 आहे. म्हणजे आपल्याला अमावस्याही मिळणारच आहे, फक्त रात्र मिळणार नाही आहे. जर तुम्हाला रात्र पाहिजे असेल तर रात्रीची जर काही महत्त्वाची तुमची साधनं असेल जे तुम्ही पूर्वपार करत आलेला आहेत किंवा तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे, तर तुम्ही ते 31 ऑक्टोबरलाच करायचे आहे. 31 ऑक्टोबर 2024 रोजीच करायचे आहे, कारण की तेव्हाच तुम्हाला जे काही लक्ष्मीपूजनाची अमावस्याची रात्र आहे ती तेव्हाच पडेल. तर तेव्हा जो तुम्हाला टायमिंग सांगितलेला आहे त्या टाईमवरती तुम्ही करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.